तर मराठा आरक्षणाच्या जीआरवरून भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये जुंपली। जीआर मागे घ्या नाहीतर राज्यामध्ये अराजकता माजेल असं भुजबळांनी म्हटलेलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये जरांगेशाही चालणार नाही असंही भुजबळ म्हणाले। तर भुजबळ नासका माणूस, जरांगेशाही लोकशाही मार्गाने चालली आहे असा पलटवार जरांगेंनी केला आहे। पत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे। गोरगरिबाचं ओबीसीचं रक्त पेलास त्यांच्या जीवावरती मंत्रिपद घेतले आणि आम्हाला शिकतो का? लोकशाही मार्गाने मुंबईत गेलो ताई, एवढे लोक जर असते ना, एखाद्याने हाणामारी केली असते मुंबईत जाऊन, करोड लोक होते मुंबईत। ही मराठ्यांची जात लय चांगली आहे, शांततेत गेली लोकशाही मार्गानं, शांततेत मुंबईत बसली। या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही। बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे। अरे तह्यासारखा नासका नाही रे कुणी। जरांगेशाही लोकशाही मार्गाने चालली आणि मी शाही फी मानत नाही, स्वतःला गरीबाचा लेकरू मानतो। मराठ्यांच्या गरीबाच्या पोटी जन्म घेतला, शेतकऱ्याच्या वेदना माहिती आहेत गरीब मराठ्याच्या। मला लेकराबाळ आमच्या कचाकच फाश्या घ्यायला लागल्यात, आमच्या लेकराबाळ एका टक्क्यावर हुकलं तर घरी रडत यायला लागलेत। लोकशाही मार्गाने आंदोलन केलं आतापर्यंत, उपोषण रक्त जाळलंय। तुझ्यासारखा गोरगरीब ओबीसीचा वापर करून मंत्रिपदाने घेतले आणि 40-40 हजार कोटीचा घोटाळा केला तू, आणि गोरगरीब ओबीसी रस्त्यावर पडला। तुझ्यामुळं मेलाय गोरगरीब ओबीसी समाज। आता लोकशाही आहे, रस्त्यावर कुणी उतरू शकतो आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं काही, का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये। आता उतरलेच आहे ना ठिकठिकाणी, फक्त ते ग्राम पातळीवर, जिल्हा पातळीवर चालू आहे। ते सुद्धा एकत्रित येऊन मोठा लढा उभा करू शकतात ना। घराघरातले मराठी आता तर मायमावल्या सहित सगळे पेटून उठलेत की आता रस्ते जाम करायचे सगळे, जर आपल्या जीआरला धक्का लागला तर। हा का मुळावर उठलाय गोरगरिबांच्या लेकरांच्या, काय कळत नाही मला। अरे मिळालेला जीआर रद्द करता, थोडे तरी लाज वाटल्या पाहिजे छगन भुजबळला की गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या मुळावर का उठायचं आपण। मराठी गप्प बसत नाही आता, काम फेम बघू आता, चलून दे। 1 वर्षभर लढाई चालायची असली तरी आता आमची लढायची तयारी। हा वर्षभर काम बंद करतो आम्ही आता, खेटायचंच आहे तुला बी। आता तुला ज्या ताकदीने खेटायचं, तू कोर्टात खेटला मी कोर्टात खेटणार, तू मोर्चाने खेटला आता मोर्चाने खेटू, तू रस्त्यावर खेटला रस्त्यावर खेटू, तू जी भाषा असेल त्याने खेटू, बघ खेटत का नाही आता। पण सुरुवात तू करणार, आम्ही नाही। आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आणि कधी आयुष्यात बिघडू देणार नाही, कारण सरकारला शब्द दिलाय ही औलाद अशी आहे, एकदा शब्द दिला तर मागे